सुद्धा या गावातली एक वेगळी परंपरा आहे की इथं गावच्या मिरवणुकीमध्ये हा हत्ती असतो बनवला जातो, जो गावाच्या किंवा ज्वारीच्या काढापासून बनवला जातो आणि हा मान सुद्धा समाजाला असतो. मिरवणुकीमध्ये या हत्तीचा वापर करतात आणि पूर्वी कदाचित म्हणजे हत्ती वापरला जात असावा, पण नंतरच्या काळात ते शक्य न झाल्यामुळे कदाचित प्रतिकात्मक हत्ती वापरला जातात. की आपल्याकडे आता पूर्वी आपण बैल घरोघरी होती आणि मग बैल पोळ्याला आपण बैलांचं पूजन करायचं. आता म्हणजे आधुनिकीकरणामुळे ते मागं पडलं आणि आपण बैल पोळ्याला त्यांचं प्रतीक म्हणून घरात पूजा करतो. तसं ह्या हत्तीचं करत असले पाहिजे आहे. तर हे आहे. आता इथे आणखी 2-3 गोष्टी आपल्याला फार इंटरेस्टिंग पाहायला मिळतात. तर हे शेतीनं समृद्ध असणारा परिसर आहे आणि इथं जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि याला लिंगराजाचं मंदिर म्हणतात. तर बारामतीपासून 14 किलोमीटरवर असणाऱ्या या मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये नांगराची 2 शिल्प पाहायला म्हणजे त्याच्यावरती असं हे चिन्ह पाहायला मिळतं. तर एक उलटा नांगर आहे आणि एक सरळ आहे. जे अशी काही आम्हाला तिथल्या परिसरातलं आणखी पंधरे म्हणून गाव आहे बारामती तालुक्यातलं. तिथे रेडगाईचं मंदिर तिथं देखील हे सापडलेलं आहे. मळद म्हणून गाव आहे तिथं देखील हे सापडलेलं आहे. तसंच मुंजवडी म्हणून गाव आहे तिथं पण हे सापडलं. म्हणजे याच्या खोल आम्ही गेलेलो नाहीये किंवा याचा काय बाकीचा अभ्यास आम्ही केलेला नाही, परंतु या गावामध्ये याच्याबद्दल अशी परंपरा म्हणजे पाळली जाते की तिथं हे जे पिंड आहे तर इथं ती लिंबाच्या झाडातून ती बाहेर आली असे लिंबराज म्हणायचं आणि लिंबाचं झाड या गावामध्ये तोडलं जात नाही किंवा त्याचा वापर कुठल्याही कामासाठी केला जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दर सोमवारी म्हणजे आता सोमवार म्हटलं की आपल्याकडे गावाकडे महादेवाचा वार असा आपण सगळीकडे किंवा सगळीकडेच ही प्रथा आहे. तर महादेवाचा आणि नागाचा संबंध तर आपल्याला माहितीच आहे. तर म्हणून या गावामध्ये आजही ज्या दिवशी सोमवार असेल त्या दिवशी गावात नांगरणी केली जात नाही, म्हणजे पूर्वीपासून आजपर्यंत नाही. आणि नांगरणी दुसरी जरी कोणती कामं असतील, खोदाईची असतील किंवा जमिनीशी संबंधित असतील, तर ती आजही सोमवारची ही सगळी कामं बंद केली जातात असेल किंवा मोठी कुठलीही कामं असतील तरी हे सोमवारची केली जात नाहीत. तर गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना विचारलं हे का, तर त्यांच्या म्हणजे सांगण्यातून असं आलं की सोमवार हा महादेवाचा असून नागाशी संबंधित आहे आणि जमिनीमध्ये नाग आहे आणि आपण जर हे थोडक्यात नांगर चालवला तर त्या नागाच्या त्याला जखमा होऊ शकतात, त्याच्या डोळ्यामध्ये तोंडामध्ये माती जाऊ शकते, म्हणून ही नांगरणी त्या दिवशी केली जात नाही. आणि जर आपण सोमवारची नांगरणी केली तर ही जी 2 सरळ नांगर आणि उलटा नांगर आहे तर त्याचा त्यांनी असा अर्थ लावलेला आहे की त्याचा नांगर उलटा होईल, म्हणजे थोडक्यात त्याचं नुकसान होईल आणि म्हणून सोमवारची आजही त्या गावात सगळी कामं बंद असतात. त्याच्या शेजारी मुसोबावाडी नावाचं गाव आहे, लातूर तालुक्यातच आहे ते, बारामतीपासून जवळ आहे. तर त्या गावात देखील सोमवारची हीच परंपरा पाळली जाते. पूर्वी दोन्ही गावं एकच होती.